नमस्कार मित्रांनो, मी नरेश कुलकर्णी सर्वप्रथम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसे की सर्वांनाच माहिती आहे, आपली मॅथची कंप्लीट मॅथ सिरीज चालू आहे आणि आपण टॉपिक वाईज तिचे व्हिडिओ अपलोड करत आहोत. आज आपण भाग 20 हे पाहत आहोत, ज्याच्यामध्ये आपण आज नवीन टॉपिक घेणार आहोत, अपूर्णांक फ्रॅक्शन. बघा, अतिशय महत्वाचा टॉपिक आहे मॅथ मधला. कुठल्याही एक्झामला जा आणि अपूर्णांक जर तुम्हाला एकदा व्यवस्थित समजला तर तुम्हाला पर्सेंटेज म्हणजेच शेकडेवारी असेल, लॉस प्रॉफिट म्हणजेच नफा तोटा असेल, तर त्याला काही अडचण जाणार नाही. याच्यावरच डिपेंड आहे आणि अपूर्णांक हा एकदम बेस्टचा टॉपिक आहे आणि अतिशय जर व्यवस्थित केला तर मॅथ तुमचं ऍडव्हान्स मॅथ तुम्हाला अतिशय सोपं जाईल. तर चला आपण बघू अपूर्णांक म्हणजे काय नेमकं. बघा, अतिशय सोपं आहे. जर तुम्ही शब्दशः अर्थावरून गेला की अपूर्णांक म्हणजे जे पूर्ण नाही, जे कंप्लीट नाही, त्याला काय म्हणतो आपण? अपूर्णांक. फॉर एक्झाम्पल, जसं की मी जर काही संख्या लिहिली तर 1 लिहिली, 10 लिहिले, 500 लिहिले, 5 लाख लिहिले, तर या सगळ्या संख्या तुमच्या कशा आहेत रे? सगळ्या संख्या ह्या कंप्लीट आहेत म्हणजेच पूर्ण आहेत, तर याला आपण पूर्ण संख्या म्हणतो. पण मी जर इथं असं लिहिलं असतं, जर शब्दामध्ये लिहिलं तर अर्धा, पाव, चतकोर, किंवा अपूर्णांकामध्ये लिहिलं तर 1/4, 1/2, 22/39 अशा प्रकारे लिहिलं, किंवा यालाच मी 3.5, 4.5, 0.78 अशा स्वरूपात जर लिहिलं तर हे तुमचे कंप्लीट नाहीत, म्हणजेच तुमच्या पूर्ण संख्या नाही येतात. त्यामुळं या संख्याला म्हणतो आपण अपूर्णांक. मग अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात. एक आहे तुमचा व्यावहारिक अपूर्णांक आणि एक आहे तुमचा दशांश अपूर्णांक. आता व्यावहारिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, तर सिंपल आहे, जे अपूर्णांक आपण व्यवहारामध्ये वापरतो त्याला आपण व्यावहारिक अपूर्णांक म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल, आपली आईने जर पोळी केलेली असेल तर आपल्याला जर या पोळीचे जर तिने 4 भाग केलेले असेल आणि 4 पैकी जर आपल्याला एक भाग पाहिजे असेल तर आपण म्हणतो चतकोर भाग द्या. याचाच अर्थ 1/4, म्हणजे या 4 भागापैकी एक भाग आपल्याला पाहिजे असतो. हे अशा स्वरूपाचं आपण व्यवहारामध्ये वापरतो. म्हणून जे अपूर्णांक अंश आणि छेदामध्ये लिहिला जातात त्याला व्यावहारिक अपूर्णांक. अंश आणि छेदा म्हणजे काय? हे जी वरची संख्या याला म्हणायचं अंश आणि जे खालचं आहे त्याला म्हणायचं छेद. म्हणजे जे अपूर्णांक अंश व छेदामध्ये लिहिले जातात त्याला आपण काय म्हणतो, तर व्यावहारिक अपूर्णांक म्हणतो. आता मला या 4 भागापैकी 3 भाग पाहिजे असतील तर मी 4 खाली लिहितो, जेवढे भाग असतील कंप्लीट 4, आणि मला 3 पाहिजे असतील तर 4, म्हणजे 4 पैकी 3, याचाच अर्थ 3/4 असं याला आपण बोलत असतो. आता जर आपण 4 पैकी 4 भाग घेतले तर याचा अर्थ झाला तुमची कंप्लीट एक पोळी, कारण की 4 1 4, तर एक पोळी तयार झाली. जसं अजून याचे किती जरी भाग केले तर बघा, जसं फॉर एक्झाम्पल आता मी याचे इतके भाग केले, किती भाग झाले? 1 2 3 4 5 6 7 8 भाग झाले. आणि मला या 8 पैकी एक भाग पाहिजे असेल तर मी म्हणल 1/8, म्हणजे 8 पैकी मला एक भाग पाहिजे, आणि याला म्हणतो आपण अंश आणि याला म्हणतो आपण छेद, आणि याच अपूर्णांकाला म्हणतो आपण व्यावहारिक अपूर्णांक. म्हणजेच व्यावहारिक अपूर्णांक 1/2, 3/8, 11/27 या स्वरूपाचे जे अपूर्णांक असतात त्याला आपण म्हणतो व्यावहारिक अपूर्णांक. आता दशांश अपूर्णांक पाहू. जे अपूर्णांकामध्ये आपण दशांश देऊन आपण लिहित असतो त्या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांक म्हणत असतो. जसं फॉर एक्झाम्पल, जर मला 25 पैसे पाहिजे असतील तर मी 0.25 लिहिल, 50 पाहिजे असतील तर 0.5 लिहिल, 75 0.75, किंवा याही स्वरूपात आपण लिहितो 3 4 5 3, किंवा याही स्वरूपात लिहितो 123.231. तर हे दशांश चिन्ह देऊन जे अपूर्णांक लिहिले जातात त्याला आपण दशांश अपूर्णांक असं म्हणत असतो. चला आपण दशांश अपूर्णांक नंतर पाहणार आहोत. आधी सुरुवातीला आपण व्यावहारिक अपूर्णांक पूर्णपणे अभ्यासू. म्हणजेच व्यावहारिक अपूर्णांकावर एक्झामला येणारे प्रश्न असतील, जसे की व्यावहारिक अपूर्णांकाच्या बेरीज असतील, वजाबाकी असतील. तर तत्पूर्वी आपण व्यावहारिक अपूर्णांकाचे जे काही प्रकार उपप्रकार पडतात आपण ते सध्या अभ्यासू, आणि नंतर मग आपण त्याच्यावर एक्झामला येणारे प्रश्नही आपण सोबत पाहणार आहोत. बघा, व्यावहारिक अपूर्णांकाचे जर तुम्ही प्रकार बघितले तर ते 4 प्रकार साधारणतः पडतात. जसे की अंशाधिक, याच्यामध्ये सुद्धा शब्दशः जरी तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये काही एवढं अवघड नाही. जसं
अंशाधिक अधिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे जास्त, आणि अंश मी आत्ताच सांगितलं, जी वरची संख्या हिला आपण अंश म्हणतो आणि खालची संख्या हिला आपण छेद म्हणतो व्यावहारिक अपूर्णांकाची. तर अंशाधिक याचा अर्थ ज्याचा अंश छेदापेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणायचं, अंशाधिक. फॉर एक्झाम्पल बघा, उदाहरणार्थ जसं मी इथं 11/7 123/119 घ्या, वाटेवर घ्या काही, बघा 17 इथं आपण 9 घेऊ. आता तुम्ही जर हे व्यावहारिक अपूर्णांक पाहिले, पहिली गोष्ट तर हे अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहेत म्हणून याला व्यावहारिक अपूर्णांक म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये त्याला अंशाधिक का म्हणायचं, कारण की याचे जे प्रत्येकाचे अंश बघितले तर हे छेदापेक्षा अधिक आहेत म्हणजे जास्त आहेत. जसं 7 पेक्षा 11 जास्त आहे, अंश जास्त आहे म्हणून याला अंशाधिक म्हणा. 119 पेक्षा 123 जास्त आहे म्हणून याला अंशाधिक म्हणा. 9 पेक्षा 17 मोठे आहेत म्हणून याला काय म्हणा, अंशाधिक. सेम वे खाली बघा, छेदाधिक, ज्याचा छेद अंशापेक्षा अधिक आहे त्याला छेदाधिक म्हणायचं. उदाहरणार्थ याच्या ऑपोजिट जरी केले आपण तरी चालते, जसं की 7/11. जसं अजून वेगळं घेऊ आपण वाटल्यास 119/239, असं 73 आपण घेऊ 89. ठीक, बघा याला छेद अधिक का म्हणायचं, कारण की याचा छेद, हा जो छेद आहे हा छेद अंशापेक्षा जास्त आहे म्हणून याला छेद अधिक म्हणायचं. जसं 7 पेक्षा 11 जास्त आहे, छेदाधिक म्हणा. 119 पेक्षा 239 मोठे आहेत म्हणून याला छेद मोठा आहे म्हणून छेदाधिक म्हणा. इथेही 73 पेक्षा 89 हा छेद अंशापेक्षा मोठा आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, छेदाधिक म्हणायचं. चला नेक्स्ट पाहू आपण. बघा हा सुद्धा तुम्ही जर शब्दशः अर्थ घेतला तरी हा सुद्धा अपूर्णांक तुम्हाला समजेल, पूर्णांक युक्त अपूर्णांक. याचा अर्थ इथं पूर्ण संख्या सुद्धा पाहिजे आणि अपूर्ण संख्या सुद्धा पाहिजे, त्याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतो. मग कोणता तर बघू आपण. बघा जसं मी इथे लिहितो 1.3/5, इथे लिहितो 12.17/19, इथे लिहितो अजून 113.5/11. आता बघा इथं याला पूर्णांक युक्त अपूर्णांक का बरं म्हणायचंय, कारण की इथं ही संख्या तुमची पूर्ण आहे आणि ही संख्या आत्ताच पाहिले अंश आणि छेदामध्ये, याचा अर्थ ही कशी आहे, तुमची अपूर्ण संख्या आहे. इथं ही पूर्ण, ही अपूर्ण, ही पूर्ण, ही अपूर्ण, याचाच अर्थ पूर्ण युक्त म्हणजे पूर्णपणे आणि अपूर्णपणे, याला आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक असं म्हणायचंय. आता याला बदलायचं कसं व्यावहारिक अपूर्णांकात मी नेक्स्ट लगेच तुम्हाला सांगणार आहे. नंतर आपण सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय आणि त्याच्यावर येणारे प्रश्न आपण लगेच घेणार आहेत. तत्पूर्वी आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाला व्यावहारिक अपूर्णांकामध्ये कसं बदलायचं हे पाहू, कारण की आपल्याला व्यावहारिक अपूर्णांक शिकताना हे जे ऑपरेशन आहे, ही जी प्रोसेस आहे, ही आपल्याला वारंवार लागणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला याचं व्यावहारिक अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं ते आपण एकदा पाहून घेऊ आणि नंतर मग तुम्हाला शेवटचा जे आपला उपप्रकार आहे सममूल्य अपूर्णांक तेही मी घेणार आहे. चला बघू आपण. बघा जसं फॉर एक्झाम्पल मी आता इथं तुम्हाला सांगितलं की 1/5/9 घेऊ आपण इथं वाटल्यास. त्याच्यानंतर अजून 2-3 उदाहरणं आपण लिहून घेऊ. 12/3/5 घेऊ. त्याच्यानंतर 18/4/3 घेऊ. चला ठीक आहे, एवढेच घेऊ आपण. काय करायचं बघा, नीट व्यवस्थित लक्ष द्या, कारण की हे शिकल्याशिवाय व्यावहारिक अपूर्णांक तुम्हाला समजणार नाही, कारण की वारंवार याची गरज आपल्याला पडणार आहे. मग ती बेरीज असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल. तर बघा मी काय सांगतो ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला काय करायचंय तर हे जे पूर्ण आहे आणि छेद आहे याचा गुणाकार करायचा आहे. छेदाचा आणि पूर्ण जी संख्या आहे त्याचा गुणाकार करायचा आहे आणि या गुणाकार केल्याच्या नंतर याच्यामध्ये जे अंश आहे मिक्स करायचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल 9 9 9 आणि 5 किती होतील तुमचे 14. 14 आपण वर लिहायचे आणि खाली तुम्हाला काय लिहायचंय ते हे 9 जशाल तसे, छेदामध्ये जे ते जशाल तसे लिहायचे. अजून सांगतो बघा, जसं की या दोन्हीचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. 12×5 12×5 आणि वरचा अंश तुम्हाला मिळवायचा आहे. तर 12×5 आणि 3 किती होतील तुमचे 63 होतील आणि छेद तुम्हाला जशाच तसा द्यायचा आहे. आता खालचंही पाहू आपण. 18 होतील तुमचे 54. 18 या दोन्हीचा काय तुमचा गुणाकार आहे आणि वरचं मिक्स करायचंय. 18 म्हणजे 54. 54 आणि 4 तुमचे होतील 54 आणि 4 58 आणि छेद तुमचा ते 3 आहे. हा जशाच तसा तुम्हाला द्यायचा आहे.
आता याचं पुन्हा जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचं, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही संख्येचं जर तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करत असाल तर तो व्यावहारिक अपूर्णांक अंशाधिकच असतो, छेदाधिक होऊ शकत नाही. जसं की इथं तुम्ही जर बघितलं तर सगळा अपूर्णांक जो आलेला व्यावहारिक हा पूर्ण तिन्हीच्या तिन्ही अपूर्णांक हा अंशाधिक आहे, म्हणजेच छेदापेक्षा अंश मोठा, छेदापेक्षा अंश मोठा आणि छेदापेक्षा अंश मोठा. आता याला वापस रिवर्स असं आणायचं तर काय करायचं तेही सांगून देतो. म्हणजे कधी तुम्हाला ही प्रोसेस करावं लागेल, कधी तुम्हाला ही प्रोसेस करावं लागेल, हळूहळू आपल्याला शिकायचं ते. आता बघा इथं 9 न 14 ला कितीचा भाग जाते, तुम्ही म्हणसाल सर 1 चा जाईल, 2 चा गेला तर 9 2 18 याच्या पेक्षा मोठे होतील, तर 9 1 9 जो कंप्लीट भाग जाईल ती संख्या तुम्ही इथं लिहिली. आता 9 1 9 तर 9 14 मधून तुमचे 9 गेले तर किती उरतील सांगा बरं. तर तुम्ही म्हणाल सर 14 मधून 9 गेल्यावर 5 उरतील, जी बाकी उरल ती तुम्हाला वर ठेवायची आणि इथं सुद्धा जे छेद आहे जशास तसा ठेवायचा, जशास तसा ठेवा. इथं बघा 5 1 5 5 1 5, खाली किती उरला, 1 उरला, झाले 13. 5 दोन्ही किती होतील तुमचे 10 होतील, 13 मधून 10 गेले तर 3 उरले, 3 छेद काय होतील तुमचे 5 होतील. त्याच्यानंतर इथं पहा काय करायला मी, 3 1 3 या 5 ला भाग दिलाय 3 न, उरले तुमचे 2. जर 2 उरले असतील तुमचे 3 1 3 उरले किती तुमचे 2 उरले, तर आता कितीचा भाग जाते पहा बरं, 3 8 24, 3 8 24, 3 9 27 चाललाय ना, ठीक आहे. 3 9 किती जाते तुमचा 27. इथं आपलं 3 8 24 आणि 3 1 3 54, 54 आणि 5 58, 58 आणि 3 आले, ठीक आहे. 3 1 3 19 29 त्रिक 57 होतील तुमचे, तर ठीक आहे. 3 1/3 आलेले, 1/3 आहे, याला राहू द्या. बघा आता तुम्ही जर इथं जर बघितलं असेल तर तुम्हाला इथं कळालं असेल की वापस पुन्हा आलेले आपल्याला या स्वरूपात करून हे सुद्धा आपल्याला वापस भेटलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला या दोन्हीचा गुणाकार आणि हे प्लस करायचंय तर हे आपल्याला वापस भेटतंय. तर यालाच आपण म्हणतो पूर्णांकयुक्त अपूर्णांक. अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. बघा जसं फॉर एक्झाम्पल जर आपण इथं घेतलं तर एक उदाहरण करून दाखवतो तुम्हाला. आपण घेऊ इथं 11.9/10 घेऊ आपण, म्हटल्यास 9/10 घेऊ. चला याला आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करायचंय, तर या दोन्हीचा काय करायचंय तुम्हाला गुणाकार 110 होईल. 11 1 11 आणि 0 0 110 आणि 9 किती होतील तुमचे 119. 110 हे 9 प्लस करायचे, या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. 119 छेद किती येतील तुमचे 10 आहेत. याला जर परत रिवर्स करायचं असेल तर कितीचा भाग जाईल पहा बरं, 10 10 100 आणि 10 11 110, म्हणजेच 10 11 किंवा 10 1 10 करा. बघा 11 ला भाग द्या, 10 1 10, खाली उरला 1 19 झाले, 10 1 10, कारण की 10 2 20 मोठे होतील, 10 1 10. आता 19 मधून 10 गेले तुमचे 9 उरले, बाकी वर ठेवा आणि 10 जशास तसे द्या, तर वापस तुमचा हा अपूर्णांक तुम्हाला भेटेल, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि जो आलेला अपूर्णांक आहे तुम्हाला सांगितलं व्यावहारिक हा कसा असेल तुमचा अंशाधिकच असेल, म्हणजे छेदापेक्षा अंश कसा असेल नेहमी तुमचा जास्त असेल. चला आपण नेक्स्ट अपूर्णांकाकडे जाऊ, जो की आपला आहे सममूल्य अपूर्णांक. आपण सममूल्य अपूर्णांक एकदा पाहू, म्हणजे अपूर्णांकाचे प्रकार आपले इथं संपून जातील. बघा सममूल्य अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक याच्या शब्दात सुद्धा आहे. सम म्हणजे काय, तर सम म्हणजे सारखा. बघा सम म्हणजे काय, सारखा, आणि मूल्य म्हणजे काय, किंमत. ज्या अपूर्णांकाची किंमत ही दुसऱ्या अपूर्णांका एवढी आहे त्याला आपण काय म्हणतो, सममूल्य अपूर्णांक असं म्हणतो. तर आता फॉर एक्झाम्पल बघा प्रश्न कसे येतील लगेच घेणार त्याच्यावर, याच्यावर म्हणजे संपून जाईल आपलं सममूल्य अपूर्णांक. जसं मी जर म्हणलं तुम्हाला की 5 छेद आपण घेऊ 7, किंवा याच्यापेक्षा आपण असं करू 4/5 घेऊ, 4/5 4/5. बघा आता हे जे व्यावहारिक अपूर्णांक आहे, आता ही गोष्ट जी मी सांगायलो ही अतिशय महत्वाची आहे. व्यावहारिक अपूर्णांकाला कुठल्याही सारख्या संख्येनं गुणलं अथवा भागलं असता अपूर्णांकाचं जे मूल्य असतं, जी किंमत असते, जी व्हॅल्यू असते, ही चेंज होत नाही, बदलत नाही, ऍज इट इज राहते. मी प्रूफ करून दाखवतो. बघा जसं फॉर एक्झाम्पल
मी जर समजा इथं घेतलेला आहे तुमचा, इथं घेतो मी 4/5 हा अपूर्णांक घेतलाय. या अपूर्णांकाला जर मी म्हणलं की याला मी 3 न गुणतो तर यालाही 3 न गुणायचे. मी काय सांगितलं तुम्हाला, व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. जर अंशाला आपण ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येला जर छेदानं गुणलं तर व्हॅल्यू चेंज होणार नाही, अथवा भागितलं तरी व्हॅल्यू चेंज होणार नाही. तर आता बघा 4 त्रिक किती झाले तुमचे 12 आणि इथं 5 त्रिक किती झाले 15. अजूनही आपण घेऊ शकतो, जसं की याला मी आणखी जर 4 न जर गुणलं आणि इथं सुद्धा 4 न जर गुणलं तर 4 चौक तुमचे होतील 16 आणि 5 चौक तुमचे होतील 20. आपण गुणले भागितले तरी होते. अजून आपण पाहू, जसं की इथं मी 8 न गुणलं याला आणि इथं 8 न यालाही गुणा तर 8 चौक होतील तुमचे 32 आणि 5 होतील तुमचे 40. तर हे सगळे अपूर्णांक एकमेकाच्या कसे आहेत, सममूल्य आहेत. सममूल्य म्हणजे काय, तर याचं मूल्य तुमचं सारखंच आहे. तुम्हाला जर काढून बघायचं असेल तर तुम्ही लगेच काढून बघू शकता. आपण दशांश स्थळामध्ये काढून बघू. जसं की मी जर म्हणलं की 5 भागिले मी जर 4 केले तर बघा आपलं उत्तर काय, 5 न 4 ला भाग जात नाही म्हणून पॉइंट आपण देत असतो, दशांश स्थळ देत असतो. इथं 0 झालं, 5 8 किती झाले तुमचे 40, 0.8 आलं. आपण इथं काय करू, 15 ला आपल्याला 12 न भागायचंय, 12 छोटे आहेत 15 ला, असं करू आपण इथं बघा 12 ला आपल्याला किती न भागायचंय 15 न, या 15 न 12 ला भागायचंय. 15 हे आपले 12 छोटे आहेत त्याच्यामुळे आपल्याला 0 पॉइंट घ्यावा लागतील. पॉइंट घेतल्या इथे 0 होईल, तर 15 8 किती आहे तुमचे 120. सेम वे इथं आपल्याला 16 ला भागायचे, किती न भागायचे रे 20 न भागायचे. 20 न भाग 16 ला जात नाही म्हणून 0 पॉइंट घेतला, इथं झाले तुमचे 160. तर 20 8 किती तुमचे 160. त्याच्यानंतर तुम्ही जर इथं बघितलं असेल तर इथेही तीच व्हॅल्यू तुमची येईल. जसं की आपल्याला इथं 40 ला भागायचे किती ना, 32 ला भागायचे आपल्याला किती ना 40 न भागायचे, भाग जात नाही म्हणून आपण 0 पॉइंट घेतला. इथं तुमचं 0 आलं तर 8 0 0 8 चौक 32. याचा अर्थ इथे सुद्धा व्हॅल्यू काय तुमची 0.8. याचा अर्थ तुमचा जो अपूर्णांक तुम्ही सारख्यानं गुणल्यामुळं तुमचा अपूर्णांक 0.8 0.8 ही व्हॅल्यू आलेली आहे. यालाच आपण सममूल्य अपूर्णांक असं म्हणत असतो. आता याला जर एखाद्या संख्येनं भागितलं तर वापस तुमच्या तीच व्हॅल्यू आहे. जसं फॉर एक्झाम्पल मी याला काय करतो, 8 न भागतो. इथं जर मी 8 न भागितलं आणि इथं जर मी 8 न भागितलं तर तुमचा नवीन जो अपूर्णांक येणार आहे तो अपूर्णांक परत वापस हाच येईल. जसं की 8 चौक 32 आणि 8 45, तर 4/5 बघा आपण सुरुवातीला घेतलेला 4/5 आणि याची व्हॅल्यू 0.8च येणार आहे. याचा अर्थ सममूल्य अपूर्णांक म्हणजे ज्या दोन अपूर्णांकाची व्हॅल्यू ही सारखी असते त्याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. आता याच्यावर येणारे प्रश्न कसे असतात, 1-2 प्रश्न आपण घेऊ आणि मग आपण हे व्हिडिओ इथंच थांबू. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची व्यावहारिक अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आपण पाहणार आहोत. बघा जर प्रश्न तुम्हाला असा आला की 5/7 या अपूर्णांकाचा सममूल्य असणारा अपूर्णांक खालीलपैकी कोणता. मग तुम्हाला ऑप्शन देतील बघा, ऑप्शन जायचे आपल्याला. ऑप्शन तुम्हाला दिला पहिला 35/42 किंवा 35/49. दुसरा ऑप्शन दिला तुम्हाला 49/35. तिसरा ऑप्शन दिला तुम्हाला 35/42 आणि चौथा ऑप्शन दिला तुम्हाला 42/35. तुम्हाला सांगायचं याच्यात उत्तर कोणतं आहे सममूल्य. आता बघा याचं पॉइंट मध्ये करत बसू नका. जसं की आपण 0.8 केले तसं करायची गरज नाही. तुम्हाला इथं चेक कसं करायचं ते सांगतो. आता इथं तुम्हाला हा अपूर्णांक लहान दिसायलाय, हा मोठा दिसायलाय. जे मोठा दिसायलाय त्याला सारख्या संख्येनं भागा. जर असं उत्तर तुम्हाला ऑप्शन मध्ये आलं भागितल्यानंतर, कारण की भागितल्यावर छोटं होणार आहे, गुणल्यावर अजून मोठं होईल आहे की नाही. याला गुणावं लागेल किंवा याला भागावं लागेल, पण भागितलेलं सोपं आहे. बघा आता जसं की फॉर एक्झाम्पल या दोन्ही संख्येला मला माहिती मी कसोट्या शिकवलेल्या आहेत, तुम्हाला ऑलरेडी लेक्चर अपलोड केलेले कसोट्याचं पाहून घ्या. याला 7 न आणि 7 न भाग जाते तर 7 5 किती होती तुमचे 35, 7 7 किती होती तुमचे 49. इथं 7 न